वाक्यामध्ये त्यांनी आपली राजनीती स्पष्ट केलेली आहे. पण एकनाथ शिंदेच्या शांत राहण्यामागे खूप काही दडलेलं आहे ना, म्हणजे एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि आज जर ते बोलत असतील तर त्यांची नाराजगी दूर झालेली आहे का? केंद्रातून काही कोणाचा फोन आलेला आहे? कारण का एकनाथ शिंदे शांत राहून काही वेगळा कार्यक्रम करतात का? म्हणजे आपल्या सोप्या भाषेत बोलायचं झालं तर शांतीत क्रांती अशी काही केली आहे का एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदे साहेबांच्या मनात काय चालतं ना, याची खरंच जाणीव लोकांना होत नाही. आमच्यासारख्याला आम्ही इतकं जवळ राहतो ना, आम्हाला सुद्धा कधी कधी वाटतं की यांच्या मनात नेमकं काय चाललंय. आणि न बोलता करेक्ट कार्यक्रम करणाऱ्यामध्ये त्यांचा एक नंबर आहे. म्हणून काय घडलंय, काय चाललंय हे जोपर्यंत आता आपण त्यांना भेटत नाही किंवा त्यांचं प्रेस ऐकत नाही तोपर्यंत कळणार नाही. आता त्या प्रेसमध्ये नेमकं काय बोलतायत ही उत्सुकता तुम्हाला आहे तशी मलाही आहे. पण एक मात्र जवळपास निश्चित आहे की देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास फायनल झालेलं आहे. घोषणा, अंतिम घोषणा बाकी आहे. कारण का भाजपचे निरीक्षक येतील. कारण का बघा, तुमच्या दोनही पक्षांचे गटनेते निवडले गेलेत, आमदारांची बैठक झालीत, भाजपमध्ये जवळपास नाव अंतिम झाले ही चर्चा आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे नाराज होते आणि आता केंद्रातून काही फोनाफोनी झाले आहेत, त्यामुळे आता कुठेतरी नाराजगी दूर झाली आहे, असं देखील एक चित्र आहे. बघा, राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट जोपर्यंत अधिकृतपणे जाहीर होत नाही तोपर्यंत फायनल 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 हे सगळं चालत असतं. उदाहरणार्थ म्हणतो, आमच्यासारख्याचं नाव गेल्या 15 वर्षापासून मंत्री म्हणून यायचं, नाही झालं. राजकारणामध्ये सगळं अनसर्टन असतं. जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत काही नाही. म्हणजे तुम्ही म्हणता एकनाथ शिंदे अजूनही रेसमध्ये आहेत? रेसमध्ये काय, रेसमध्ये तो होते राहणारच. ते रेसमध्येचा प्रश्न येत ना कुठं. जोपर्यंत नाव डिक्लेअर होत नाही तोपर्यंत प्रत्येक जो कोणी इच्छुक असेल तो रेसमध्ये आहेच. म्हणजे एकनाथ शिंदेनी शांत राहून आपली रेस कायम ठेवली असंच म्हणावं लागेल ना. रेसमध्ये त्यांना जायचा प्रश्न येत नाही. त्यांच्या नेतृत्वात जेव्हा निवडणूक लढवली गेली तेव्हा रेसमध्ये ते होतेच. त्यांना नवीन काहीतरी करावं लागलं. रेसमध्ये होते, पण जेव्हा बहुमत मिळालं, भाजपाला जास्त जागा मिळाल्या, तेव्हा रेसमधून बाहेर पडल्याचं चित्र तयार झालं होतं. आणि एकनाथ शिंदे जेव्हा शांत राहिले 3 दिवस आणि त्यानंतर आज प्रेस कॉन्फरन्स घेतात, म्हणजे याचाच अर्थ काहीतरी बऱ्याचपैकी घडामोडी झाल्या असतील ना. हे बघा, एक लक्षात घ्या, जागा सगळ्यात जास्त कोणी लढवल्या? भाजपने. सर्वांचा अंदाज काय होता? भाजपच्या एवढ्या एवढ्या जागा येतील, मग 90 येतील, 100 येतील हा अंदाज होता. आम्ही 85 जागा लढवल्या. आमच्या जागा किती येतील? एवढ्या येतील, एवढ्या येतील. पण सत्ता येईल आणि सत्तेमध्ये मग मुख्यमंत्री ठरेल असं पहिल्यापासून ठरलेलं आहे. पण शब्द असाही दिला होता एकनाथ शिंदेंना की जागा कितीही कोणाच्या आल्या तरी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असतील, असा भाजपनं शब्द दिला होता. याबद्दलची मला कल्पना नाही. याबद्दल फक्त शिंदे साहेबच सांगू शकतील. कारण की ह्या वरिष्ठ पातळीवर ज्या चर्चा होतात ना, ते सर्व आमदारापर्यंत किंवा माझ्यासारख्या प्रवक्त्यापर्यंत येत नसतात. त्यांनी सांगितलं तू बोल तर मी ते बोलू शकतो, परंतु जोपर्यंत त्यांना जी अधिकृत माहिती ती माझ्याकडे नाही. म्हणून त्यांना काय शब्द दिला होता, त्यांचं काय बोलणं झालं होतं त्या बाबतीमध्ये ते स्पष्ट करू शकतात. म्हणून थोडंसं वेट अँड वॉचच्या भूमिकेत आपण राहू. प्रेस झाल्यानंतर काही गोष्टी स्पष्ट होतील आणि काही गोष्टी जे काही बाकी आहेत. पण चेहरा तर एकनाथ शिंदेंचाच